पण गोपीचंद पडळकरांची अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे की ते अर्वाच्य शब्दांमध्ये बोलतात, मोठ्यात मोठ्या नेत्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका करतात. खालच्या पातळी म्हणजे काय, शिवे देतोय मी? कमरेच्या खालची टीका करतात, आई काढतात, बहीण काढतात, जात काढतात, धर्म काढतात. असं काय, कुणाचा धर्म काढला? त्या सुप्रियाताईंबद्दल तुम्ही बोलले होतेस ना? नाही, असं कुठं मी नाव नव्हतं घेतलं. आपण बोलताना तुम्ही बोललात की नाही, मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. आता तुम्ही मीडियावाल्याला वाटलं तुम्ही बोलताय तसं, मी तर कुणाचं नावच घेतलं नव्हतं त्या पुण्याच्या सभेमध्ये. नाही, तिच्यात तुम्ही म्हटलं होतात की मग काय तर म्हणे सासू ख्रिश्चन आहे, नवरा काय तर ब्राह्मण आहे, हे कोणतर अशा स्वरूपाची जी टीका झाली कितपत योग्य आहे अशी जातीवर धर्मावर एखाद्या व्यक्तीची राजकारणाबद्दलची उघडपणे? हे बघा, मी जो विषय घेऊन पुढे आलो होतो तो विषय किती सिरियस आहे बघा ना. मी विषय कुठला घेऊन आलो होतो, ऋतुजा राजगे नावाची मुलगी जी सांगलीमधली आहे, तिला फसवून ज्या कुटुंबानं धर्मांतरण केलं आहे त्या कुटुंबाशी लग्न लागलं. आता ती वेल एज्युकेटेड मुलगी, MPSCची एक्झाम दिलेली पोरगी, परत तिच्यावरती दबाव, तू धर्म बदल, तू बायबलचं वाचन कर, चर्चमध्ये चल. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, घरात पूजा करायची नाही, घरात उपवास धरायचे नाहीत, संकष्टीचा उपवास धरायचा नाही, संकष्टीचा उपवासाला घरात ते मटण आणायचे. आता त्या मुलीनं काय करायचं सांगा? 1 वर्ष गेलं, 2 वर्ष, 3 वर्ष, परत ती प्रेग्नंट राहिली. गर्भसंस्कार करायची जेव्हा वेळ आली तेव्हा तिच्यावर दबाव टाकायला लागले की तू ख्रिश्चन पद्धतीनंच केलं पाहिजे. शेवटी त्या मुलीनं सुसाईड करून टाकली. त्यात तुम्ही राजकारण करताय, मी नाही राजकारण केलं. त्यामध्ये माझ्या विरोधात मोर्चे त्यात ह्या राष्ट्रवादी पक्षाची लोक पुढं. मग अशा विषयामध्ये जर तुम्ही राजकारण करत असाल आणि मी भूमिका घेतली तर मग काय वाईट वाटायचं कारण आहे कोणी?